पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शनिवार, तारीख 11 जुलै. पहिले वाचन यशया अध्याय 6 ओवी 1 ते 8. उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाके, दोहोंनी आपले पाय झाके आणि दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र, पवित्र, पवित्र सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हलले आणि मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफ दूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांस लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठांस झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे. तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 10 ओवी 24 ते 33. येशू आपल्या 12 प्रेषितांना म्हणाला, गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. शिष्याने गुरुसारखे आणि दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे. घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील. ह्यास्तव त्यांना भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते घराच्या गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका, तर आत्मा आणि शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसांसमोर मला पत्करेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन, पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्या. चिंतन. भिवू नका. आजच्या शुभवर्तमानात येशू शिष्यांना 3 वेळा सांगत आहे, भिवू नका. येशू आपल्या शिष्यांना देवराज्याविषयीची घोषणा व स्थापना करण्यासाठी बाहेरील जगात पाठवतो. येशूला पूर्ण कल्पना आहे की बाहेरील जग हे घृणा, द्वेष व तिरस्कार यांनी भरलेले आहे. अशा जगात प्रेम, आपुलकी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी येशू शिष्यांना बाहेर पाठवतो. हे काम आव्हानात्मक होते. येशू त्यांना मनोबल देण्याचा प्रयत्न करतो. या जगाने देवपुत्राला सोडले नाही आणि तीच अवस्था शिष्यांची देखील होईल याची येशूला पूर्ण जाणीव होती. परंतु शेवटी विजय हा सत्याचा होतो. येशू सत्याच्या मार्गावर चालला. काल्वारी टेकडीवरील मरणाने त्याने सार्वकालिक जीवनाचा पाया घातला. म्हणून जो विश्वासाने सत्याच्या मार्गावर चालतो त्याला स्वर्गात प्रतिफळ मोठे आहे. आपण महाविजेते आहोत. संत बेनेडिक्ट यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांनी या श्रीमंतीचा व बाहेरील जगाचा त्याग केला, कारण बाहेरील जग हे मोह, चैन व विलास यांनी भरलेले होते. त्यांनी मठवासी जीवनाचा स्वीकार केला आणि आपले संपूर्ण आयुष्य परमेश्वराची भक्ती आराधना करण्यात घालवले.